आज दिवसभरात पाण्याची खळबळ आणि एकदम अवकाळी पाऊस, एकदम भयानक वारा, पाणी भरपूर, झाडाबिडा एकदम मोकार वाऱ्यानं चक्रीवादळानं हालू राहिल्या. तर मित्रांनो, आज 2 तारीख गुरुवार. तर आज आमच्यात पाऊस आला आहे. दुपारी जवळजवळ 1:45च्या सुमारास म्हणजे येतलं. इकडे गहू देऊन वाळत घालेला, गहू भिजून चालला आणि कांदा पात आहे, कांद्याची वैरण शेळ्यांना. पहिलं गहू गोळा करून घेतो. अरे बापरे, बराच आलंय. गहू चांगलं वाळलं नाही आणि कांदा काढाय आला, पण पाण्याचा पा भरणचाट कसा जोर चाललाय. जिकडे तिकडे ढगाळा आणि पाणीच पाणी. पहिले इकडे कांदा होतं ना, ते झाकायसाठी कागद आणून ठेवलं होतं. कांदा कालच ओपन आलो. या गहू आता चांगलंच वाळणारा, चांगल्या गोगऱ्या तयार होणारा. गोळा करून कांदा काढाय आला, पण गाराचा पाणी नको व्हायला, नाही तर मग चांगलं वाटलं होईल. तर मित्रांनो, गहू झाकला. आता बहुतेक हा मोठा कागद ओढून आणि इकडे पाती खाली जरासं खायला कांदा ठेवायला आणि गुणिता जरासं याच्यावर देतो टाकून. हे झाकून घेतो. त्याला न जागता जागताच उघडून नाही गेला. इतक्यात सावरून आलता आणि इतक्यात पडायला लागला था. आणि सोलर पण बंद होऊन गेली, ते ऊन नव्हता ते. तर झाले चालू. राहिला 2-4च वाफ भरायचं, पाणी भरतो. ऊन नसल्यामुळं तरी पाणी पडून राहिलं बरं का उन्हात आहे. हे बाय, तुम्हाला पाटात दिसतच असेल पाणी टिपापत आहे बाबा. पाणी परत आलंय बरं उन्हात. पाटात पहा, तुम्हाला दिसत असेल पाणी लगे हालत टपक टपक पडत आहे. म्हणलं पाऊस उघडला पाहा लागत नाही, तर मग कांदा झाकायचा राहिला, ते झाकायलाच जावं लागतील. चला बार भरलाय पाहतो. बगळा आला बरंसं चरायला, बागुडी याचून खायला. बारा भरलाच असेल बहुतेक, पाहून येतो. इकडून पाठीमागून निखारलाय आणि इकडे झाकायला राहिला. इकडून ये साईडनं, उगवत साईडनं. तर अशी पाण्यानं एकाएकी धुमाकळं उठवली, एकाएकी आला, एकाएकी झाकाळला. आता पब्लिकची डायरेक्ट धावपळ झाली. ती वैरीने झाकायलं, कांदा बिंद कुरडायावाली कुरडाया गोळा करायला. चला आपला एक आणि तो एक लसणाचा वाफा दोनच राहिला. वळून गेला असता, पण हे बा बसली परत एकदा सावली. पाणी डायरेक्ट कमी होऊन जाते सोलर ऊन नसल्यावर. राहिला 2च वाफा, परत एकदा सावली बसले. झाडानं पण कसे दवसा असलंय त्या बाट आलतं ते. घर जातून कसा काळा कुठं झालं डायरेक्ट ढाकड. आणि इकडे एक ऊन नाही, ते एक झाकळलं आहे. ते बघा तिकडे धावपळ चालले. कांदा वावता, गहू बिहू पळावता, बायको पोरा जम धावपळ झाली. झालं रे भरून? भरून झालं? सांडवू नका बरं का. इकडं जरा खायला कांदा ठेवलं तर ते गोणीत भरून घेतो. घरीच नेतो. सारखे झाकाय सारखे धावपळ होते. इकडेच भरून घरीच नेऊन ठेवतो. झालं का? जाऊ दे मग डोक्यावर घरी. झाली डायरेक्ट रात्रच झाली. डायरेक्ट अंधेर काळा कुठं डायरेक्ट गच झाला. ते तिकडं ते डोंगरात ते अंगून तिकडून तर डायरेक्ट काळा कुठं झालं. अय पुरी, काय घेते? कागद घेते का तू? ते कागद झाल पटकन, मी कांदा घेतो. चराटा ते घ्यायला लागतील. नीट बांधून घे ना. देऊ बांधून. भरपूर अवकाळी पाऊस आलाय, मोकार पडून राहिलं, जाम भिजलं. कुठं पाणी बरोबर राहिलं जबरदस्त. बऱ्यापैकी आलंय, जाम वाजू राहिलंय. थोडा अवकाळी पाऊस झाला आज. बऱ्याच दिवसात सगळीकडं पडला, इकडंच पडेल नव्हता. मोकार पाऊस पडून गेला. रस्त्यात पेरणा पूर्ण काढला. अजून थेंबट चालूच आहे. सकाळी पाऊस झाला इकडे. पाणी वाहायला लागल्या. एवढा जबरदस्त पाणी झालं इकडं. रस्त्याच्या पेरणा गटाऱ्या वाहायला लागल्या.
झालं गोटीला पाऊस गोटीला भरपूर पाऊस पडला इकडे गटारे बिटारे साचले रेल्वे फाटलं थांबलं रेल्वे फाटून लागलं स्पष्ट दिसेना कॅमेरा भिजलाय गरम वाफ उठायला लागले आता पाणी पडून गेलं जबरदस्त हवा सुटल्या जबरदस्त डागाळा लागल्या हवा भरपूर सुटले परत येतो काय होतो शक्यतो येणार नाही म्हणायला सांगता येत नाही झाडाबिडा एकदम राहिल्या जोरजोरात ते तिकडे पडू राहिला वाटत तिकडे पुढं समोर डोंगर उतारलंय करेलय तर आज असा अवकाळी पाऊस झालाय जबरदस्त पब्लिक ना कांदा बिंदा काढायला असतील गहू बिहू काढायला असतील तर फटाफट आवरून सवरून सारखं वगैरे बना तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की करा तर मित्रांनो सांगताच पाणी परत आलंय म्हणलं नाही येणार पण आलंय आणि हे पहा वारा बिरा एवढे झाडा हालता धागधागा अवकाळी पाऊस जबरदस्त सणसणा वाजतो नुसता मोकार पाणी भरपूर पाणी पडून राहिले आज असा वारे वादळीन असा चक्रीवादळ हा डायरेक्ट रपचप हवं एकदम डायरेक्ट गडाप झाला अंधार गडाप झाला